सकाळी जाऊन मी लवकर वापस येतो म्हणाले घरगणना करून, कारण ऑन ड्युटीच होते ना, कारण सकाळपासून गेले आणि संध्याकाळपर्यंत, आणि फक्त घरी जेवण करण्यासाठी आले, पाणी पिलं आणि थोडंसं हे केलं तर एकदम खाली कोसळूनच पडले ते. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मराठीत म्हण आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. माणूस हा अनुभवावरून सिद्धांताकडे जातो, तो सिद्धांताकडून अनुभवाकडे कधीच येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या सगळ्या म्हणीप्रमाणे काल मी अकोल्याला जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत, म्हणजेच माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींसोबत 2 वार्ड फिरलो, दिवसभर फिरलो, उन्हात फिरलो, घर घर फिरलो. माझे एक खूपच चांगले मित्र अरविंद जोध, ज्यांचा जनगणनेच्या कामावरून आल्यानंतर उष्माघातामुळे मृत्यू झाला, त्यांच्या घरी पण काल जाऊन आलो. त्यांच्या पत्नीला तात्काळ अनुकंपामध्ये 1 महिन्याच्या आत नोकरी देतो असं आश्वासन देखील देऊन आलो. त्यामुळे जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य देखील करू शकत नाही. मी असं बघितलं की जो चांगला पॉश एरिया आहे तिथे शिक्षकांना ताटकळत बसावं लागतं, लोक लवकर रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून मी एक पोस्ट देखील दिली होती की घरी येणाऱ्या शिक्षकाचा सन्मान करा, ते जनगणना करता येत आहेत, आल्यावर त्यांना पाणी द्या, बसायला खुर्ची द्या. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. शिक्षक गेल्यानंतर त्याला जर खुर्ची मिळत नसेल तर त्याला तोंडाने सांगावं लागतं की मला ही माहिती एवढी भरायची आहे, मी इथे बसू का. एका शिक्षकांनी मला असं सांगितलं की त्यांनी 90 घरं केली, पण जास्तीत जास्त 5 घरी त्यांना आतमध्ये बोलावून सन्मान मिळाला, 85 घरांमध्ये नाही. हे सगळं दुःख ते अनुभवण्याकरता मी फिरलो. मी चांगल्या भागात देखील गेलो, स्लम एरियात देखील गेलो. म्हणजे इतकं सगळं फिरल्यानंतर मला जो अनुभव आला, मला कळलं की शिक्षक अतिशय खरतडपणे उन्हातान्हात राष्ट्रीय कार्य म्हणून हे काम करतो आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शिक्षकांना BLOशिप आहे, शिक्षकांना जनगणना करायची आहे, शिक्षकांना SRIचं काम आहे, शिक्षकांना पटसंख्या पाहायची आहे, ॲडमिशन्स आहेत. एका शिक्षकाला एकापेक्षा अधिक कामं देखील आहेत. इतके सगळी कामं शिक्षकांवर लादून सरकार कोणत्या पद्धतीनं देश घडवायला निघालं, हा माझ्यासमोर यक्ष प्रश्न आहे. मूळ विद्यार्थी टिकला तर शाळा टिकेल आणि शाळा टिकली तर शिक्षक टिकतील, ही संकल्पना एकाच एक जोडलेली आहे. त्याच्यामुळे हे काम करून जेव्हा राष्ट्रीय कार्य शिक्षक करतो तेव्हा खरोखर ते कौतुकास पात्र आहे. पण आज मी तुम्हाला एवढ्याकरता एक गोष्ट सांगतो आहे की हा पहिला टप्पा जनगणनेचा आहे. या पहिल्या टप्प्यात तुम्हाला कच्चा नकाशा करावा लागतो, गुगलच्या नकाशावरून कच्चा नकाशा करताना फिरावं लागतं, मग प्रत्येक घरावर नंबर टाकण्यासाठी फिरावं लागतं, आणि मग माहिती गोळा करण्यासाठी फिरावं लागतं. एवढं सगळं कठीण कार्य तुम्ही करता आहात, खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन. पण आता मात्र फेब्रुवारीमध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा आहे. या दुसऱ्या टप्प्यात मी एकाही शिक्षकाला हे काम करण्यासाठी सरकारने बाध्य करू नये याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. नुकताच खान्देशमधील शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला की खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना तुम्ही जनगणनेच्या कामाची जबरदस्ती करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, फेब्रुवारीत परीक्षा आहे. विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे परीक्षा एकीकडे ठेवून, विद्यार्थ्यांचा विकास एकीकडे ठेवून, विद्यार्थ्यांचं कल्याण एकीकडे ठेवून तुम्ही जनगणना ही शिक्षकांना देऊ शकत नाही. यासाठी सभागृहात जर मी गेलो तर सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला या कामापासून निश्चितपणे भविष्यात मी दूर ठेवू शकतो. सभागृहाचे विविध मार्ग अवलंबून, विविध आयुध अवलंबून, न्यायव्यवस्थेला देखील आर्जव करून कुठल्याही परिस्थितीत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकाही शिक्षकाला जबरदस्तीने काम करता येऊ नये यासाठी मी भविष्यात नक्कीच प्रयत्न करणार आहे. एवढंच सांगण्यासाठी ही व्हिडिओ क्लिप. हे अनुभवलं म्हणून सांगितलं. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. मी लढतोय. धन्यवाद.